पहिला बॉल आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती बॅटर हार्दिकला आपण पाहतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. मागील 2 सामन्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर भाग्य फायटर विलंगी टीम पॉवर प्ले मध्ये डेंजरस मूड मध्ये असतात. स्पेशली पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही त्यांना रोखलं तर पुढची जी 3 षटकं असतात तिथे तुम्ही अधिराज्य गाजवू शकतात. इथे चांगला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे देखील चांगल्या पद्धतीनं स्लॅश केलाय आणि बॉल चाललाय पॉइंटला. इट्स अ 4 रन्स चौकार. साहेब देखील रंगात आल्यात. त्यांचं देखील स्वागत असेल. धावसिंग फलकावरती 5 पहिल्या चेंडूचा केलेडगिरी झालाय. दुसरा बॉल या ओव्हरमधील हा जास्त वेगाने टाकला. त्याच्यावरती देखील मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ मध्ये बॉल निघून जात असताना चौकार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. 4 रन्स. सलगचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये हार्दिकच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतो. आता गोलंदाजाला देखील प्रश्न पडलाय गोलंदाजी करावी तर करावी कुठे. आता हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती देखील इनफिल्ड वरून ओव्हर दी कव्हर. हा सलगचा तिसरा चौकार हार्दिकच्या बॅट मधून. इट्स अ 4 रन्स. सर 3 चौकार आणि ते तिन्ही चौकार पॉवर प्ले मधील जे टिपिकल स्ट्रोक आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेत. इनसाइड आउट असेल त्याचबरोबर मिड ऑफला जो खेळला स्ट्रोक ओव्हर दी पॉइंट. आता हा ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 रन मिळेल. आता दुसरीचा प्रयत्न होईल कारण मिसफील्ड झालाय आणि इथे बॉल फायनली स्टॉप झालाय. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 15. चंगू यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झालंय. त्यांचेच बंधू अर्थात सिद्धू मैदानावरती खेळतायत आणि प्रत्येक षटकारासाठी चंगू यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15-15 रन्स. स्कोरकडती लागला गेल्या 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. हा जास्त वेगाने टाकलाय. वेग चांगला होता या बॉलवरती. नियंत्रण देखील चांगला होता. टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. आता या बॉलला इथे मरण नाहीये. धावसंख्या फलकावरती 15. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाल्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये बँक ऑन द टार्गेट शेखरला केले गेले आणि हार्दिकला देखील चांगलंच माहिती आहे या गोलंदाजाला जर रन्स आल्या तर येणारी 3 षटकं ती तिथे लाभदायक राहतील आणि तेच मैदानामध्ये घडवू शकतं कदाचित. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 16. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 16 धावा स्कोरकार्ड वरती आपल्या मुख्य मंचावरती चंगू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर त्यांच्या बाजूला प्राऊड ऑफ चिखलपाडा नवनाथ पाटील सर त्याचबरोबर निलेश करत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वंश बिअर शॉपचे प्रोप्रायटर वंश भोईर हे देखील आहेत. त्याचबरोबर श्रवण भोईर यांना आपण पाहतोय. तेज पाटील रायझिंग स्टार ऑफ चिखलपाडा. वेलकम अरुण पाटील साहेब आपलं स्वागत असेल. जे माझे टेलिफोन कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत निलेश करत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर त्या ठिकाणी मंगू देखील उपस्थित झाल्यात. चंगू जर मुख्य मंचावरती असेल तर मंगू देखील तिथेच असणार. चंगू मंगूची एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचावरती. हॅट्रिक 3 वाईट जर आले तर जेडी भाई अर्थातच प्रफुल्ल दादा यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा कॅश प्राइज. आता पहिला तर आलाय. अजून 2 टाकले तर 300 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल.
चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलं या बॉलला, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पॉइंटला एक रन कंप्लीट केली जाईल. धावसंख्या फलकावरती 18. 18 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागील दोन्ही सामने जर आपण पाहिलं तिथे हार्दिक आणि त्याचबरोबर सिद्धूने पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 32 धावा बनवून दिल्यात आणि मागच्या 2 सामन्यांचा हा इतिहास राहिला. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. कमी गतीने टाकला होता. स्लोवर वनचा आविष्कार तरीकेने करण्यात आला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन घडवू शकलेलं नाहीयेत. 3 फाईट बॉल जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राईज जेडी बाई अर्थातच प्रफुल्ल दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि चंगू यांच्या माध्यमातून सिद्धूसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लावले गेले. चांगल्या पद्धतीने या बॉलला त्या ठिकाणी खेळून काढले. बॉल जाईल डीप, फाईन लेगला 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स इझिली मिळून जातील. या 2 रन्सने धावफलक देखील पुढे गेलाय. धावा झाल्यात फलकावरती 20. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मागील 9 बॉलची जर टाइम लाईन आपण पाहिली तर त्यामध्ये फक्त 2 डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं डेडिकेशन राहिलंय. आता हा 3रा डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण श्रीकांतला पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल टाकल्यानंतर श्रीकांत देखील कॉन्फिडन्स सहित बॉलिंग करू लागलाय. आता हा वेगाने टाकला होता. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर केला होता. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 5 बॉलचा खेळाडीगिरी झाला. सलग हा 2रा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेला. फलंदाजाला थांबवून ठेवले. मागच्या मॅच मध्ये सिद्धू चांगला फ्लो मध्ये होता. पहिल्या सामन्यामध्ये तो मॅच विनर होता. आता या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 षटक बाकी आहेत. हा शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील. आता ऑफ्टर मध्ये शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तो देखील प्रयत्न असफल ठरलाय. सलग 3रा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेलाय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. हॅट्रिक 3 षटकांसाठी जेडी बाय अर्थातच प्रफुल्ल दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी लावला गेलाय. आता हा कॅश प्राईज बॅटिंग करणाऱ्या टीमला त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष दाखल झालाय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस डीप विकेटला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. फार वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. आउटफील्डची मदत त्या ठिकाणी मिळते आणि 2 रन्स या बॉलवरती मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक महत्वाची बाब म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये विकेट गमावलेली नाहीये. प्रत्येक बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. परंतु मागील ओव्हरमध्ये कौतुक प्रशंसा त्या ठिकाणी श्रीकांतची करावी लागणार आहे. ज्याने सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले. आता या ओव्हरमधील हा 2रा बॉल ओव्हर दी विकेट. हा चांगला बॉल मैदानामध्ये टाकलाय की नाही तर इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन्स स्कोरकार्ड मध्ये जोडली जाईल. तेवीस धावा स्कोरकार्ड होती. मनीषला पण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. पहिल्या षटकामध्ये 15 रन्स येताना आपण पाहिल्या होत्या. मागील ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाहीयेत. आता या बॉल होती चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल डीप मध्ये. शतशत त्या ठिकाणी येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि आता बॉल मालवण ग्रुपला अभिवादन करण्याकरिता त्या VIP बॉक्सला त्या ठिकाणी सलामी देण्याकरिता हा चौकार. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 27. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा मनीषच्या विरोधामध्ये चांगला स्ट्रोक तरीके पाहायला मिळाला. मैदानामध्ये जर हार्दिकचा विचार आपण केला तर कुठल्याही झोन मध्ये तो रन्स बनवू शकतो.
360 डिग्री प्लेअर आहे. जर तुम्ही स्टंपवरती बॉल टाकाल तर तिथे तो फॉलिंग स्वीप बाहेर काढू शकतो. स्लॉटमध्ये बॉल टाकाल तर स्लॉट स्वीप खेळू शकतो विकेटला. पाठच्या समोर जर टाकाल तर लॉंग ऑफ लॉंग ऑनला खेळू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळू शकतो. आणि जर ऑफ बाहेर टाकलं तर इनसाइड आउट आहेच. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर ड्राईव्ह तरीके केला जातोय. पॉइंटला शतशक पोहोचतायत. एक रन कंप्लीट केलंय. दुसऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. डेंजर एंडवरती सिद्धूला आपण पाहतो आणि आता इथे चान्स बनलाय आणि यस इथे विकेट मिळेल. रनआउटच्या माध्यमातून तो पहिला धक्का टीम भाग्य फायटर विलंगीला लागत असताना हार्दिक गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर दर्शन. सिद्धू बाद झाल्यानंतर चंगू मंगू यांच्या चेहऱ्यावरती देखील दुःखाचं वातावरण तरीके पाहायला मिळते. नवीन बॅटर दर्शन मैदानावरती दाखल झाले. या ओव्हरमधील चौथा बॉल. हा फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉल वरती मिड विकेटला फुल टोल वसूल केला जाईल. बॉल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. यस DRS ऑफर केलाय बिमरसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय की अंपायर कॉल. येस अंपायर कॉल. इट्स अ फेअर बॉल. 6 रन्स मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 34 वरती एक धक्का मैदानावरती लागला. 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झाला. पहिले 3 बॉल सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु जो चौथा बॉल पॅटच्या रडार मध्ये आला, मिडल ऑफ द बॅटने संपर्क झाल्यानंतर बॉल बरोबर मिड विकेटला गेलाय. 5वा बॉल या ओव्हर मधील. हा देखील फुल टॉस आणि सेम सिच्युएशन या देखील बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेम रिझल्ट. षटकार 6 धावा. आज तडकीने आपण पाहतोय अरुण पाटील साहेबांचा. त्यांच्या समवेत छंगू मंगू. फुल टॉस सलग 3रा षटकार मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक नावाचं वादळ आता आलं आणि त्या वादळाला थांबवणं अवघड झालंय. सलगचा 3रा षटकार 6 धावा. कॅश प्राइज तरीके जेडी बाई यांच्या माध्यमातून आलंय. सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत हार्दिकच्या बॅट मधून आणि तिन्ही फुल टॉस टाकल्यात. 12 बॉल मध्ये 40 धावा. लाखो दिलो की जान. विलंगी गावची अनबन शान मैदानामध्ये आपण हार्दिकला पाहतो आणि त्याच्या बॅट मधून 3 षटकार येत असताना पाहायला मिळत आहेत. यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले. जर अर्धशतक पूर्ण झालं हार्दिक यांचं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या फलकावरती 46. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 फाईट बॉल जर येत आहेत तर 300 रुपयांचं कॅश प्राइज जेडी बाई यांच्या माध्यमातून असेल. आता समोर डावखुराचा फलंदाज दर्शन. मागील ओव्हर मध्ये हार्दिकच्या बॅटिंगचा मनमुरादपणे आनंद घेतला होता. 4थ्या षटकाला सुरुवात अडीने होते. 46 फलकावरती 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
पहिलाच बॉल बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. बॅटस्विंग तर चांगला होता, परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालेला नाहीये टीम विकेटला. त्या ठिकाणी बॉल जातो, एक रन मिळेल या बॉलवरती. गोलंदाजी मार्कवरती पुनीत आला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंग वरती हार्दिक त्या ठिकाणी दाखल झाल्या, त्याला आता आपण स्ट्रायकिंग वरती पाहणार आहोत. मागील 12 बॉल मध्ये त्याची जी एअर स्ट्राईक आपण पाहिलंय या मॅच मध्ये वन साइड हिरोचा रोल त्या ठिकाणी प्ले करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केलंय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक सेलिब्रेट होऊ शकतं त्याच्या माध्यमातून. चांगला बॉल टाकला होता. बॉल लॉंगॉन मध्ये जातोय, तिथून शतशक येत आहेत. शेखरला आपण पाहतोय बॉलला फील्ड करेपर्यंत 2 रन्स मिळतील. फिटनेस चांगली आहे दोन्ही बॅटर्सची आणि त्याचमुळे अडकीने आपण पाहतोय 2 रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आशिष भोईरसह आपल्याला पाहायला मिळत आहेत बीजेपीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून स्पेशली भाग्य फायटर विलंगी टीमला एक प्राइज आहे. आज जर का ते क्वालिफाय करतायत टॉप 5 मध्ये तर त्यांच्यासाठी 15 टी शर्ट्स तरीकेने स्पॉन्सर केली जातील आशिष दादा भोईर यांच्या माध्यमातून. इथे चांगला स्ट्रोक खेळलाय, फाईन लेगला त्या ठिकाणी लॅप स्वीप दाखवत असताना फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरतील. बॉल चालला सीमारेषा पार, चौकार. तीन बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये, 53 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्यात आणि त्यामधील 14 बॉल मध्ये 46 धावा या ठिकाणी एकट्या हार्दिकच्या आहेत. 46 वरती बॅटिंग करत असताना बागफोडला जाऊन चांगल्या पद्धतीने इनफिल्ड वरून त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल डीप मध्ये जातो, 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होतील. 55 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या, अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि या देखील ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स बनवलात टीम या ठिकाणी भाग्य फायटर विलंगीने. त्यामध्ये क्रेडिट हार्दिकला द्यावं लागणार आहे, पूर्णपणे श्रेय त्याला द्यावं लागणार आहे, कारण पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत बॅटिंग करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे आणि अजून देखील तो नॉट आउट राहिलाय स्ट्रायकिंग वरती. आता हा फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला शतशक उपस्थित, अर्धशतक कुठेतरी नक्कीच हुकला गेलाय आणि टीम भाग्य फायटर विलंगीला एक मोठा हार्ट ब्रेक तरीने आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज हार्दिक गॉन. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हर मधील. धावसंख्या फलकावरती 55 लास्ट बॉल या ओव्हर मधील आणि या इनिंग मधील. शेवटचा बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप आणि आता फॉल जर आपण पाहिला तर बॉल त्या ठिकाणी नक्कीच आपण चेक करणार आहोत बॉर्डर लाईनच्या दिशेने गेलाय की नाही. सॉफ्ट सिग्नल ते या ठिकाणी चौकार आहे, आपण चेक करणार आहोत. येस, सेव्ह केले गेले रन्स. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57 57 आणि 58 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले.
58चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 4 ओव्हर्स मध्ये. समोर ठेवले गेले 2 बॅटर मैदानावरती दाखल झालेत. शिखरचा रोल या मॅच मध्ये खूप महत्वाचा असेल रंचेस मध्ये आणि असे अनेक सारे सामने आहेत त्यामध्ये शिखर अशा पद्धतीनं भूमिका पार पाडताना आपण पाहिले त्याला. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता दर्शन. आज बॉलिंग अटॅक मध्ये जी दहशत आपण भाग्य फायटर विलंगीची पाहिलंय त्यामध्ये श्रेय या ठिकाणी दर्शनला देखील द्यावं लागणार आहे. पहिलाच बॉल वेग जास्त होता या बॉलवरती. आर्म ऍक्शन चांगली आहे ज्या पद्धतीनं पेस जनरेट करतोय आणि आता DRS ऑफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर बॉल. बॅट्समन शफल. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला. दुसरा बॉल या ओव्हर मधील दर्शनला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल ऑफर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पण विकेटला फटका फसलाय आणि आता लव बॉल्स डोंगरे टीमला एक मोठा हार्ट ब्रेक. मिस्टर शेखर बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर प्रज्वल मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि अखेरकार ती विकेट मिळताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर प्रज्वल मैदानावरती दाखल झालाय.
2 बॉल्स केले आतापर्यंत झाला. आता समीकरणाचा जर विचार केला तर हे समीकरण आता डिफिकल्ट झालंय टीम लव बॉयज डोंगरेसाठी, कारण या मॅच मधील सर्वाधिक जो मोठा मॅच विनर होता तो आता डगआउटला परतला गेलाय. प्रज्वल आलाय नवीन पॅटर्न. 2 बॉलचा केलं डिग्री झालाय. तिसरा बॉल हा देखील शॉर्ट बॉल टाकला होता मिडॉन वरून, फार वेगानं फिल्डर त्या ठिकाणी आले होते. बॅकअप मिळतोय आणि 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगलला मिळते आणि सिंगलने श्री गणेशा झालाय टीम लव बॉयज डोंगरेचा. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये तुम्ही सर्वाधिक महत्वाच्या फलंदाजाची विकेट गमावलाय. त्याचबरोबर पहिल्या 3 बॉल मध्ये रन्स देखील आलेल्या नाहीयेत. आता इथून दारोमदार असणार श्रीकांत वरती. ज्या पद्धतीनं बॉलिंग मध्ये जे डेडिकेशन दिलंय, जो परफॉर्मन्स त्याने त्या ठिकाणी दिलाय, आता बॅटिंग मध्ये देखील तेच रिॲक्ट करायचं आहे. आणि जर का इथे लेट रिॲक्ट केलं तर तो सामना गमवावा देखील लागू शकतो. त्यामुळे लवकर रिॲक्ट करावं लागणार. आणि यस, डेफिनेटली केलंय. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला फॅट अँड फ्युरियस 6 षटकार 6 धावा. स्ट्रोक होता आणि हे पॅटर्न स्ट्रोक आहेत श्रीकांतचे, आणि तो पॅटर्न स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला होता. पुढचा बॉल या ओव्हर मधील हा देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील त्या ठिकाणी झालाय, स्ट्रॉंग अपील झाले होती. पंचांनी दर्शवला इम्पॅक्ट जो होता तो स्टंपच्या वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. आता कमबॅक गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून झाला. अप्रोच चांगला आहे गोलंदाज दर्शनचा, आणि प्रत्येक मॅच मध्ये दर्शन एक वेगळ्या रोल मध्ये राहिलाय आणि प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी त्याची आपण पाहिलंय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन क्रुझर टीमच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग केली. आधीच्या सामन्यामध्ये मनाची राजे वेडी टीमच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग केली आणि आता टार्गेट केलंय लव बॉयज डोंगरेला. हा देखील चांगल्या टप्प्यावरती टाकलाय बॉल. इथे देखील अटॅकिंग स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग बाईसच्या माध्यमातून 1 रन मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 8. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात. स्कोर कार्ड वरती हवी तशी स्टार्ट मिळालेली नाहीये अजून देखील. एक मॅच विनर त्या ठिकाणी क्रीज वरती उभा आहे आणि त्याच्यावरती सर्व काही डिपेंड असणार आहे. आता तो येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय याकडे लक्ष वेधित असणार आहे. पहिला बॉल दुसऱ्या षटकामधील पहिलाच बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातो. टीम मध्ये फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कॅप्टन त्या ठिकाणी होता आणि कॅप्टनच्या माध्यमातून ते एफर्ट्स आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील. 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. कॅप्टन्सीच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण रोहितला पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये त्याची कॅप्टन्सी चांगली राहिली. त्याचे निर्णय त्याचबरोबर खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये केलेले बदलाव. धावसंख्या फलकावरती 10. 17 बॉल आणि विजयासाठी आता 48 धावांची गरज. येणारे 5 बॉल भरपूर महत्वाचे असतील. त्या 5 बॉलची किंमत भरपूर असणार. आता हा डॉट बॉल आलाय. पहिले 2 बॉल ते तुम्ही गमावल्यात. आता येणारे जे 4 बॉल आहेत त्यामध्ये तुमचं समर्पण हे खूप महत्वाचं ठरेल. मेहनत, अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटी इथे पणासपणाला लावून खेळावं लागणार आहे, कारण येणाऱ्या 16 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 48. डिफिकल्ट जरी असला, अवघड जरी असला तरी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करावा लागणार आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन द कार्पेट बॉल डिपॉझिट केला गेलाय. मिड विकेटला 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. पहिले 3 बॉल इथे काउंटडाऊन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण 6 बॉलचं जे प्रेडिक्शन केलं होतं त्या 6 बॉल मधून पहिल्या 3 बॉल मध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये.
आता येणारे 3 बॉल ते महत्वाचे ठरतील. श्रीकांत तिथे संघर्ष करतोय, संघर्षाची घाव इथे झेलत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला बॉल बॉल बॅक ड्राईव्ह तरी होता. काय इंटेन्शन पाहायला मिळते गोलंदाज या ओव्हरमध्ये सुजितचं. एक चांगला ऑलराऊंडर आहे सुजित आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हे देखील एक मोठं नाव आहे. बॅटिंग मध्ये हवा तसा परफॉर्मन्स सध्या तरी होत नाहीये, परंतु बॉलिंग मध्ये कुठल्याही प्रकारची कमी त्याने पडू दिलेली नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये त्याची गोलंदाजी त्याचा फायरिंग स्पीड अतिशय सुंदर राहिलाय. आता हा बॉल समोर फोर्स केलाय, इथे लॉंगरला फिल्डर येत आहेत आणि यस ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. विकेट जाईल, फलंदाज गॉन. नितेश कदम सर देखील आपण पाहिले स्क्रीनवरती, त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आपण पाहिलं. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, शेवटचा बॉल असेल. ती किलिंग स्माइल डेंजरस असते त्यांची. शेवटचा बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. यस टेकन, विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना 12 वरती तिसरा धक्का टीम लव बॉयज डोंगरेला लागलाय. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 46 धावांची गरज. कमॉन डीजे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये प्रसाद त्या ठिकाणी दाखल झालाय. प्रसादच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. 12 बॉल 46 ची गरज आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय, कारण मिलेली या बॉलवरती मिसफील्ड कॅप्टनच्या माध्यमातून चुकी झाल्या आणि आता बॉल सीमारेषेच्या दिशेने गेलाय. पहिल्या बॉलवरती नशिबाची साथ मिळालाय. आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये त्या ठिकाणी मेहनतीने आता खेळावं लागणार आहे. आता ते घाम घालावे लागणार आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 16 धावा स्कोरकार्ड वरती जे 3 टॉप ऑर्डर बॅट्समन बाद झाले, तिथून कमबॅक करणं अवघड झालं. श्रीकांत देखील स्ट्रगल करतोय सध्याच्या सिच्युएशनला. त्याचा देखील डाऊनफॉल सुरू आहे. एक रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावा लागणार आहे. तो देखील बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे रन्स थांबल्यात. त्याच्या बॅटमधून जो षटकार आला होता, असं वाटलं होतं की आता कदाचित या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो, परंतु तसं घडलेलं नाहीये. शेखर देखील शून्यावरती बाद झाला. जी 58 धावांची रनचेस होती 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये, ती अवघड वाटू लागली. आणि पहिल्या बॉल पासून तो पॉझिटिव्ह इंटेंट कुठेतरी लव बॉयज डोंगरे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. आणि पुन्हा एकदा आता बॉल हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतायत. एस टेकन, विकेट जाईल. चौथा धक्का. नऊ बॉल बाकी आहेत आणि त्या 9 बॉल मध्ये आता 41 रन्स बनवायचे आहेत. 58 धावांची चेज आता पूर्णपणे अवघड झालंय.
जास्त वेग होता या बॉलवरती. विकेट किपर देखील बीट झाले होते. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय 4 बॉलचं केलडगिरी झालाय. आज भाग्य फायटर विलंगी टीमची जी दहशत आपण पाहिली अनोखी आहे. फाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS तरीगिरी घेतलाय. पकडॉप स्कोअर लेगला बॉल तरीने जातोय. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 18 रन्स स्कोर काढू लागल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल आता. 7 बॉल आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. या बॉल नंतर उद्याचं जे शेड्यूल आहे ते देखील तुमच्या समोर आणलं जाईल. एक टॉप क्लास क्रिकेट उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. राहतो की कातील उद्या आपण पाहणार आहोत. सफाले गट एक प्युअर क्लास क्रिकेट आपण पाहणार आहोत. थोडं बॅटर होतं आता. लॉंग ऑफ मध्ये शतशक तिथे देखील आहेत आणि पुन्हा एकदा विकेट मिळताना पाहायला मिळेल. 18 वरती अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. आता 6 बॉल 40ची गरज आहे. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि नंतर जमीनची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश तडके दाखल झालाय. पहिलाच बॉल पाकफोडला जाऊन तडकेने इनफिल्ड वरून क्लिअर करायचा होता. डीप मध्ये तडकाने शतशक प्रयत्न करतायत. फायनली बॉल सीमारेषा पार चौकार. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आपण पाहणार आहोत श्रीराम कसराळी आणि दुसऱ्या बाजूला SP बॉयज दांडाकडी. फर्स्ट बॅटल आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 2 श्री जागमाता रावडे आणि दुसऱ्या बाजूला NCC सफाळे या दोन टीम मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. SP ग्रुप कमारे आणि त्यांच्या अगेन्स्ट विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या दोन टीम मध्ये मॅच नंबर 3. आणि चौथा सामना असेल केलवा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आई आशापुरी एडवन. ही बॅटल सर्वाधिक इंटरेस्टिंग असणार आणि हा बिग शो असणार आहे. केलवा 11 आणि त्याचबरोबर आई आशापुरी एडवन. तदनंतर रॉकी ग्रुप आणि सोनावे इंडियन्स या दोन टीम मध्ये लास्ट बॅटल आपण फर्स्ट राऊंड मध्ये पाहणार आहोत. उद्याचं हे शेड्यूल आहे. उद्या मोठी स्टारकास्ट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्वल पाटील असेल, निखिल किनी असेल, रवींद्र मेहरला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. उद्या मनोज पाटीलला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर अवधूत दांडेकरला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आकाश गावड, पार्थ गावड इन ऍक्शन मध्ये असतील. आता समोर लॉफ्ट केला गेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळायचं आणि चांगलं टायमिंग त्या ठिकाणी जुळलंय. 6 रन्स मिळतील या बॉलवरती. स्कोर कार्ड वरती 32. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅट चिकड आणि आता विकेट किपरचा सहारा. विकेट मिळताना पाहायला मिळते. फलंदाज आउट झालाय. मिस्टर हार्दिक तडकीने तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. बत्तीस फलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तरीने खेळला जातोय. एकच रन घेतलेली नाहीये. डॉट बॉल शेवटचा बॉल असेल. चला खाडी इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहा.
त्वरित आपण टॉस करणार आहोत. बाउन्सर टाकला होता आणि शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. बाकी